बीड जिल्हा पुन्हा हादरला। टोळक्याकडून कीर्तनकाराला अमानुष मारहाण। धडकी भरवणारा सीसीटीव्ही समोर। प्रकरण नेमकं काय? गुन्हेगारीच्या एका घटनेनं बीड जिल्हा पुन्हा हादरलाय। गेवराई तालुक्यातल्या ठाकर आडगाव मध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या हिशोबाची चौकशी केल्याच्या साध्या कारणावरून एका ज्येष्ठ कीर्तनकारावर क्रूर पद्धतीनं हल्ला करण्यात आलाय। ही घटना बुधवारी 12 मे रोजी घडली आहे। जातेगाव रोड परिसरात घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर समजून घेऊ। मंडळी, आधी हा धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा। 12 मे रोजी पीडित कीर्तनकार कैलास महाराज आनंदे हे सकाळी 10:15च्या सुमारास एकटेच असताना 5-7 जणांच्या टोळक्यानं त्यांना अडवलं। अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब का विचारला असं म्हणत आरोपींनी हुज्जत घालायला सुरुवात केली। काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला आणि हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, वायर आणि लाकडी दांडे तसंच धारदार शस्त्रांनी कैलास महाराज आनंदेंवर भीषण हल्ला केला। आरोपी एवढ्यावरच थांबले नाही। याचा संतोष देशमुख करा अशी धमकी दिल्याचा आरोप सुद्धा महाराजांनी केलाय। वर्षभरापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात गुन्हेगारी आणि राजकारणाचं मोठं कनेक्शन समोर आलं होतं। बीडमध्ये खंडणी, जमिनी आणि वाळूच्या व्यवहारातून तयार झालेल्या माफियांचं आणि गुन्हेगारी टोळक्यांचं वर्चस्व असल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं होतं। बीडमध्ये घडलेल्या अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचंही त्यावेळेला दिसलं होतं। पण आता थेट वारकरी संप्रदायातील मंडळीही गुन्हेगारी टोळक्यांच्या रडारवर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। याच मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी आज पोलीस आयुक्तालय गाठलं होतं। त्यावेळेला ते काय म्हणालेत एकदा सविस्तर ऐका। शकत नाहीत म्हणजे अजून 2 आरोपी अटक नाहीत आणि उद्या त्यांना वाटतं हे पैशावाले आहेत, यांना राजकीय वारसदार आहेत कुणीतरी, आणि 11 जण त्याच्या पाठीमागे आहेत। यांना आजही त्यांना भीती आहे की हे उद्या पैसे देऊन सुटू शकतात। पण एसपी ऑफिसला येऊन आम्ही सर्व महाराष्ट्रातले सगळे दिग्गज महाराज लोक या ठिकाणी आले। आज हे महाराज लोक प्रत्येक कथा कीर्तन सोडून स्वतःचे की आपल्या गुरुबंधूवर आज अन्याय झाला, उद्या आपल्यावर होऊ शकतो। उद्या महाराष्ट्रात कुठल्याही महाराजांची गाडी आडून कुणी बी मारू शकतंय। आज जर कैलास महाराजावर हा अन्याय झाला म्हणून मी महाराष्ट्रातील जे आमचे जे नामवंत कीर्तनकार आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की प्रत्येकाने आज जिथं ज्याचं कीर्तन असेल तिथून कीर्तनातून तुम्ही कैलास महाराजाविषयी बोललं पाहिजे। आरोपीला तर अटक झालंच पाहिजे, पण या सरकारने इथून पुढे महाराजांच्या असा केसाला देखील धक्का लागला नाही पाहिजे, याची जबाबदारी या सरकारने घेतली पाहिजे। एका कीर्तनकारानं हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्यानं त्याला अशा पद्धतीनं मारहाण झाल्यानं वारकरी संप्रदायात सध्या संतापाची लाट उसळली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही व्हिडिओत कैद झालेली आहे। फुटेजमध्ये हल्लेखोर स्पष्ट दिसतात। पोलिसांना पुरावे मिळालेत। त्यामुळे वारकरी संप्रदाय, कीर्तनकार मंडळी, ग्रामस्थ आणि एकूणच सामाजिक वर्तुळात या घटनेचा तपास करण्याची मागणी आता जोर धरते। त्यामुळे पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैलास महाराज आनंदे यांच्यावर बीडमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आनंदे महाराजांना डोक्यासह शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर गंभीर मार लागलाय। गेवराई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केलाय। बीडमधील वाढत्या गुन्हेगारी आणि दहशतीला आळा घालण्यासाठी प्रशासन आणि सरकारने आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। त्यामुळे पोलिसांवर या प्रकरणात कारवाई करून गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याचं मोठं आव्हान असणार आहे। बीडहून विनोद जिरे, लोकमत।